ह्या सगळ्या प्रयोजकांमध्ये म्हणजे तुम्ही आज इथे आतमध्ये येताना किंवा पहिली फेरी जेव्हा झाली किंवा मुंबई विभागाची अंतिम फेरी होती तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल बाहेर जे डिस्प्ले काउंटर होते तिथे खूप छान सायकल या डिस्प्ले केल्या होत्या. काही जणांनी चालवूनही पाहिल्या, काही जणांनी आतमध्ये चालवल्या, मग आम्हाला सांगितलं बाहेर चालवायला सांगा. खूप छान सायकल त्या होत्या, पर्यावरणपूरक अशी ती सायकल आहे आणि जवळपास 3 तास चार्ज केली तर 25 किलोमीटर ती सायकल धावते. फार सुंदर. तर ती लॅब इंडिया विदू इलेक्ट्रिक बायसिकल चे माननीय बापट सर इथे आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. सर या ना, तुम्ही या निमित्ताने लोकसत्ता लोकांकिकाशी जोडले गेलेला आहात. हे सगळं आपण पाहतात आणि पर्यावरणपूरक वाहन असणं ही काळाची गरज आहे. लोकसत्ताची नेहमी ती भूमिका आहे. याच्यावरती विपुल लेखन लोकसत्तानी केलेलं आहे, नेहमी करत असतं. काय सांगाल तुम्ही? मला जे सांगायचं तुम्ही सगळं सांगितलंय. पर्यावरणपूरक आहे, अमुक आहे, तमुक आहे. एकच सांगू शकेन की ही सायकल बनवणं माझ्या डोक्यात का आलं तर मी कोकणातलं आहे आणि कोकणामध्ये माझ्या एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये बसलेलं असताना माझ्या असं लक्षात आलं की बरेचसे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या म्हणजे त्यांचा पिरियड चालू असताना कुणीतरी धावत धावत येत आहेत, आणखीन बाहेर उभ्या राहत आहेत. ते टीचर काही त्यांना आत घेत नाहीत, ह्या बाहेर उभ्या आहेत. तर मी तिथल्या डायरेक्टरच्या लोकांना विचारलं की हा असं का, टायमात ते आले नाहीत म्हणून त्यांना बाहेर उभे करत आहे, पण ते का नाही आले? तर ते म्हणले इथलं हे जे म्हणजे वाहन व्यवस्था आहे, ST आहे, हे आहे, त्यामुळे मुलं गावातून 4-4, 5-5, 10-10 किलोमीटरनं निघतात पण ते टायमामध्ये येऊ शकत नाहीत. तेव्हापासून माझ्या डोक्यात आलं की आपण काहीतरी असं करावं. तर मग वाचनात आलं की तिथे इलेक्ट्रिकल बायसायकल आहे वगैरे. मग त्याचं गेलं वर्ष 1.5 वर्ष मी खूप स्टडी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या ज्या बायसिकल आत्ता इंडियात अवेलेबल आहेत ह्या सगळ्या चीनमधून इम्पोर्ट होतात. 200, 500, 1000 कोणीतरी आणतात, थोड्या दिवसाकरता बिझनेस करतात आणि सोडून देतात. म्हणजे ती सायकल घेतल्यानंतर जी एक सर्व्हिस मिळाली पाहिजे किंवा त्याचा अभ्यास केला पाहिजे ते कोणी केलेलं नाही. मग आम्ही आमच्या R&Dमध्ये, आता आमची R&D नंतर 2 मिनटात सांगतो काय ते, तर आमच्या R&Dमध्ये त्याच्यावर काम करून लोकांना सोयीस्कर कशी ही इलेक्ट्रिकल बायसिकल करता येईल असं आम्ही त्याचा स्टडी केला आणि तशी ती आम्ही मॅन्युफॅक्चर केलेली आहे जी बाहेर आहे. तर तुम्हाला जर कोणाला त्याच्यात ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर बघावी ती. आणि पर्यावरणपूरकता आहेच, इलेक्ट्रिकल आहे, त्यामुळे साधारणपणे आत्ताच्या मुंबईची जी MSEBची टारीफ आहे त्याच्याप्रमाणे 17 पैसे पर किलोमीटर तुम्हाला खर्च येईल. बाहेरच्या गावात गेलं तर तो एखादा त्याच्यापेक्षा कमी होईल. आमचा लॅब इंडिया ही एक वेगळी कंपनी आहे. लॅब इंडिया आम्ही ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चर करतो. ॲनालिटिकल म्हणजे फार्मास्युटिकल, केमिकल, पेट्रोकेमिकल, ॲग्रोकेमिकल जेवढ्या प्रकारची केमिकल रिलेटेड स्टडी आहे फार्मास्युटिकलपासून त्यांच्या क्वालिटी कंट्रोल आणि R&Dमध्ये जी इन्स्ट्रुमेंट लागतात ती असंख्य आहेत, लाखोवारी आहेत, पण त्यातला एक थोडासा टक्का आम्ही बनवतो. आमच्या 4 फॅक्टरी आहेत ठाण्यामध्ये आणि तो आमचा मेन बिझनेस आहे ह्या सायकलपेक्षा. हा सायकल हा थोडासा CSR म्हणता येईल अशा प्रकारचा विचार करून केलेला आहे. या सायकलची किंमत जी आम्ही ठेवली आहे ती विद्यार्थ्यांना परवडेल अशी ठेवली आहे. त्याच्यामध्ये खूप प्रॉफिट मिळवण्याचा उद्देश नाही, खर्च जरी भागले तरी चालेल अशा उद्देशाने ती केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना त्याचा फायदा घेता येईल. आता मी म्हणेन एखादं मुंबईतले लोक वापरतील की नाही मला माहिती नाही, पण जे फिटनेस फ्रीक असतात ते वापरू शकतील. की आमच्यासारखे जे 70-80 वर्षाचे लोक असतात ते सायकल चालवत 4-5 किलोमीटर जातात आणि नंतर लक्षात येताना आपण दमलो आहे, मग त्यावेळेला ही जर सायकल वापरली तर फार पूरक होईल. तर अशा प्रकारे तिचा उपयोग आहे मुंबईमध्ये. पण म्हणजे विलेजमध्ये, गावामध्ये याचा खूप छान उपयोग आहे. तर लोकांनी करावा या ईर्षेनं आम्ही केलेलं आहे. आम्हाला परदेशातून पण ऑफर आहे की तुम्ही तिथे मॅन्युफॅक्चर करा, तर आम्ही त्याच्यावरही विचार करतो आहे. पण सगळ्याच गोष्टी नुसत्या विचारानं होत नाहीत, त्याला पैसे पण लागतात. तर ते जमवण्याचा आमचा उद्देश आहे. बघूया आम्ही उद्या याच्यावर गेलो तर तुम्ही सगळ्यांनी शेअर घ्या आमचे, म्हणजे बरं वाटेल. असं म्हणून धन्यवाद. खूप खूप आभार सर. आपल्याला आसनस्थ होण्याची विनंती करतो.